5वा अध्याय आणि 1 ते 7 वचनं आपण वाचणार आहोत. एपिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 1 ते 7 ही वचनं आपण वाचणार आहोत. इफिशियन्स 5, 1 to 7. इफिस्कारास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्यातील 1 ते 7 वचनं. तर मग तुम्ही प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ असे दिले. तदनुसार तुम्हीही प्रीतीने चाला. जार कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचा तुम्हामध्ये उच्चारही न हो, हे पवित्र जनास शोभते. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी यांच्याही न हो, ती उचित नाहीत. तर त्याऐवजी ईशोप करा स्मरण हो. जार कर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये, कारण अशा पापांमुळे आज्ञाभंग करणाऱ्या पुत्रांवर देवाचा कोप होतो. यास्तव तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सर. वाचलं वचन दे बाप आशीर्वादित करो आणि आपणा प्रत्येकाबरोबर दे बाप वचनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलो व कार्य करो. या ठिकाणी आपण दे बापाच्या वचनामध्ये पाहत असताना कृपा करून लक्ष द्या की 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये दे बाप स्पष्ट आपल्याबरोबर बोलत आहे की पौल म्हणतो तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा, अनुकरण करणारे व्हा. आणि आपल्याला पौल काय म्हणत आहे? बी इमिटेटर्स ऑफ मी, इमिटेटर्स ऑफ मी. हा, म्हणजे जसा पौल चालला ना, तसं तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. तसं तुम्ही आणि मी चाललं पाहिजे. आणि पौलाने काय काय केलं हो? पौलाने मंडळांना जन्म दिला, स्वार्थ सांगितली आणि पौलाचं जीवन असं पवित्र जीवन जगत होता की तो प्रभूच्या येण्याची वाट पाहणारा होता. आणि प्रभू मी आहे तोपर्यंतच प्रभूचं येणं होईल, अशा रीतीने पाऊल तयार होता. म्हणजे तो म्हणतो सुवेळी अवेळी, म्हणजे तो प्रभू बरोबर जाण्यासही तयार होता आणि जर प्रभूने त्याला आपल्या गौरवामध्ये घेतलं तर तसाही जाण्यास तो तयार होता. म्हणून तुम्ही आणि मी पावलाप्रमाणे तयार असलं पाहिजे. प्रभूला भेटण्याकरता आपल्याला तयार असायला पाहिजे. म्हणून आपल्याला पाऊल म्हणतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा, अनुकरण करणारे व्हा. आणि प्रियानो, दुसऱ्या वचनामध्ये तो आम्हाला प्रीतीविषयी बोलत आहे, प्रीती. परंतु प्रीतीचं एक टोक असं आहे, दॅट इज कॉल्ड पिनॅकल टॉप, पिनॅकल. अगदी उंच शिखरावरती ही प्रीती, म्हणजे आम्ही तिला अगदी एक समर्पित म्हणा, सॅक्रिफिशियल लव्ह म्हटलेलं आहे, सॅक्रिफिशियल लव्ह ऑन द क्रॉस ऑफ कॅल्वरी. कारण आम्ही त्याला वधस्तंभावर पाहतो आणि वधस्तंभावरून ओसंडून वाहणारी प्रीती आम्ही पाहतो. आम्हाला ती प्रीती पाहायला मिळते प्रियानो. आणि ती प्रीती जी वधस्तंभावरून आम्ही पाहतो, त्या प्रीतीमध्ये त्याने तुम्हाला आणि मला पापांची क्षमा केली आहे, क्षमा केली आहे. म्हणून तो 4:32 मध्ये आपल्याला सांगतो ना प्रियानो, 4:32 मध्ये काय म्हणतो? आणि तुम्ही एकमेकाबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा, क्षमा करा. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी, म्हणजे देवबापाने काय केलं? ख्रिस्ताच्या द्वारे, ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रिय पुत्राच्या द्वारे आपल्याला वधस्तंभावरून क्षमा दिलेली आहे, क्षमा केलेली आहे प्रियानो. परंतु ह्या क्षमेला पाहत असताना तुम्ही आणि मी जर ही प्रीती आपल्याला पाहायची असेल आणि त्याचं समर्पण आपल्याला पाहायचं असेल किंवा जे काही सॅक्रिफाईस त्याने आमच्यासाठी केलेलं आहे, या सर्व गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित पाहायच्या असतील, तर जुन्या करारामध्ये सुद्धा तुम्ही आणि मी लेवीच्या पुस्तकामध्ये येऊ शकता प्रियानो. लेवीच्या पुस्तकामध्ये पहिले जे 5 अध्याय आहेत ना, त्या पहिल्या 5 अध्यायामध्ये आपल्याला पाप अर्पण, अन्न अर्पण, शांती अर्पण, दोष अर्पण, अशा प्रकारे बर्न्ट ऑफरिंग, या सर्व
अर्पणाच्या द्वारे अग्नीमध्ये सुद्धा अर्पण आणलेलं आहे. म्हणजे इस्रायल लोकांना पाप केलं तर हे अर्पण आणावी लागत होती प्रियानो. 5 प्रकारची अर्पण आणावी लागत होती. हां, परंतु बर्न्ट ऑफरिंग जर आम्ही पाहिलं ना, होम अर्पण म्हटलंय त्याला, होम अर्पण. होम अर्पण काय आहे? तर स्वतः आमच्यासाठी प्रभू ख्रिस्त आमच्यासाठी बर्न्ट ऑफरिंग म्हणजे होम ऑफरिंग होम अर्पण झाला, होम अर्पण झाला. आणि तो होम अर्पण होत असताना आमच्यासाठी देवाचा कोकरा झाला आणि त्याने आपलं स्वतःचं जीवन देऊन टाकलं वधस्तंभावर. मेला, पुरला गेला, पुन्हा उठला. आज देवपित्याच्या उजव्या हस्ते बसलेला आहे. रथबदली करत आहे, मध्यस्थी करत आहे, चुपकार स्मरण करत आहे. परंतु तो तुमच्या आणि माझ्यासाठी होम अर्पण असा झाला. होम अर्पण झाला प्रियानो. बर्न्ट ऑफरिंग. संपूर्णपणे त्याने स्वतःला देऊन टाकलेलं आहे. म्हणून बायबलमध्ये एकदा नाही दोनदा म्हटलेलं आहे, अनेकदा म्हटलेलं आहे, हू गेव हिमसेल्फ फॉर अस. ज्याने तुम्हा आम्हाकरिता स्वतःच देऊन टाकलेला आहे, स्वतःच देऊन टाकलेला आहे. गिव्हिंग लाईफ, गिव्हिंग लाईफ. लॅम्ब ऑफ गॉड गिव्हिंग लाईफ म्हणजे हा देवाचा कोकरा, वदला गेलेला कोकरा तुम्हाला आणि मला काय देत आहे? जीवन देत आहे, जीवन देत आहे. आणि स्वतः काय झाला? होम अर्पण झाला, होम अर्पण. होम अर्पण कसं केलं जात होतं लेवीच्या पुस्तकामध्ये? दॅट इज कॉल्ड बर्न्ट ऑफरिंग, बर्न्ट ऑफरिंग. म्हणजे ते सर्व त्या वेदीवर जाळण्यात येत असे, जाळण्यात येत असे. अगदी अगदी ते जाळून म्हणजे भस्म केलं जात असे. तशा प्रकारे त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला मौल्यवान प्राण अर्पण केलेला आहे. सॅक्रिफिशियल लाईफ म्हटलंय त्याला, सॅक्रिफिशियल लव्ह ऑन क्रॉस. आणि मग हे बर्न्ट ऑफरिंग आपण व्यवस्थित जर पाहिलं ना प्रियानो, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रीती दिसत आहे. या होम अर्पणामध्ये प्रीती दिसत आहे. आणि ती प्रीती म्हणजे अगदी उंच श्रेणीतली प्रीती आहे प्रियानो. हायेस्ट पॉइंट, हायेस्ट पॉइंट. इट इज कॉल्ड लव्ह पिनॅकल टॉप, पिनॅकल टॉप. फार उंचावरती ही प्रीती आहे. ही कोणी मानव करू शकत नाही प्रियानो. कोणीही मानव आपणावर किंवा आपण कोणावर अशा प्रकारची प्रीती करूच शकत नाही. म्हणून ही बर्न्ट ऑफरिंग जे आहे ना, होम अर्पण, होम अर्पण, एकच अर्पण. हे अर्पण देवाला सुवास मिळणारं अर्पण होतं. म्हणून इथं दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. आपल्याला काय म्हटलेलं आहे? प्रीतीने चाला. 4:1 मध्ये काय म्हटलेलं आहे? योग्यतेने चाला. वॉक वर्दी, वॉक वर्दी. आणि इथं 5:2 मध्ये म्हटलेलं आहे वॉक इन लव्ह, वॉक इन लव्ह. आणखीन पुढे जर गेला तर वॉक इन स्पिरिट, वॉक इन स्पिरिट. किती गोष्टी पाऊल आपल्याला आत्म्याच्या प्रेरणेने शिकवत आहे, सांगत आहे. प्रियानो, या सर्व वचनाकडं व्यवस्थित लक्ष द्या. म्हणून ख्रिस्ताचा सुवास देवबापाला मिळाला आणि तो संतुष्ट झाला, संतुष्ट झाला. ख्रिस्ताचा सुवास देवबापाला मिळाला आणि तो संतुष्ट झाला. म्हणजे बर्न्ट ऑफरिंग, मील ऑफरिंग, पीस ऑफरिंग, परफेक्ट ऑफरिंग. अगदी परिपूर्ण असं ते अर्पण होतं प्रियानो. पीस बिटवीन मॅन अँड गॉड. पीस ऑफरिंग म्हणजे काय? शांती अर्पण म्हटलेलं आहे त्याला, शांती अर्पण. शांती अर्पण कसं होतं? मनुष्य आणि देवाच्या मध्ये शांती कुणी घडवून आणली? प्रभू ख्रिस्ताने. कशी? वधस्तंभाच्या द्वारे, वधस्तंभावरील अर्पणाच्या द्वारे बर्न्ट ऑफरिंग पूर्णपणे त्याने स्वतःला देऊन टाकलं, देऊन टाकलं. आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये आणि आपल्या मानव आणि देवबापामध्ये काय केलेलं आहे? शांती प्रस्थापित केलेली आहे. शांती, पीस बिटवीन मॅन अँड गॉड. इंटरसेशन, म्हणजे तो आमच्यासाठी मध्यस्थ झाला, आम्हाला शांती देणारा झाला. पीस विथ सिनर्स. म्हणजे बघा, पाप्यांना पण त्याने शांती दिली, पाप्यांना शांती दिली आणि पाप्यांना पापांची क्षमा पण केली.
पीस विथ सिनर्स अँड फॉरगिव्हनेस. खूप मोठी गोष्ट आहे प्रियानो. हे कोणी करू शकत नाही. कुठला देव समर्थ नाही. कुठलाही देव समर्थ नाही या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. कारण ते सगळे डंप आहेत. डंप आहेत. हां, त्याचा काय उपयोग नाही प्रियानो. म्हणून आम्ही पाहतो, की या वधस्तंभावरून ओसंडून वाहणारी ही त्याची प्रीती आहे. ही त्याची प्रीती आहे. म्हणून त्या वधस्तंभाकडे जाऊन ना आपल्याला मेणबत्ती जाळायची नाहीये. कारण कॅथलिक लोक काय करतात, त्यांना असं वाटतं आम्ही फार शहाणे, आम्ही फार शहाणे. सगळ्यात जास्ती काम आम्ही करतो. वधस्तंभाकडे जाऊन आम्ही मेणबत्ती लावतो. पण असं जर बघितलं, तर तुम्ही आणि मी ती मेणबत्ती पेटवण्यापेक्षा देवबापाची अशी इच्छा आहे, की वधस्तंभाजवळ येण्याच्या वेळेला तुम्ही काय करा, स्वतः जळा. हां, स्वतः जळा त्याच्यासाठी. म्हणजे काय होईल तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळेल. स्वर्गाचं राज्य मिळेल. पण तुम्हीच जर जळाले नाही आणि तुम्ही जर वळालेही नाही, तर स्वर्गाचं राज्य मिळणं फार कठीण आहे प्रियानो, फार कठीण आहे. हां, म्हणून आम्ही पाहतो, की देवबाप जर आज आपल्याबरोबर या सर्व वचनांमधून बोलत असेल ना, तर 7व्या वचनामध्ये तो आपल्याला स्पष्ट म्हणतो, "म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका." तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. डू नॉट पार्टेक विथ वर्ल्ड. हां, डू नॉट पार्टेक विथ वर्ल्ड अँड वर्ल्डली थिंग्स. आज बघा आमचे लेकरं चर्चला येतात. त्यांच्या पॅन्टी कशा असतात माहिती फाटलेल्या असतात, नाही का? का हो? कारण जगातले लोकं फाटक्या पॅन्टी घालतात ना. गुडघ्यापासून सगळ्या फाटक्या पॅन्टी असतात. चर्चमध्ये येणारे लेकरं पण फाटक्याच पॅन्टी घालतात. कानामध्ये बाळ्या दिसतील तुम्हाला. का? त्यांचे मित्रमंडळी कानात बाळ्या घालतात ना, मग ते पण कानामध्ये बाळे घालतात. कारण की जुन्या करारात ज्याच्या कानात बाळी आहे, तो सैतानाचा गुलाम होता. आणि आज आमचे लेकरं काय होतात? स्वतःहून जगिक सैतानाचे गुलाम होतात. ख्रिस्ताचे गुलाम होण्यापेक्षा सैतानाचे गुलाम होणं त्यांनी पसंत केलेलं आहे, पसंत केलेलं आहे. हां. म्हणजे देवाचा नाकार करणं, ख्रिस्ताचा नाकार करणं, तारणाऱ्याचा नाकार करणं आणि जगामध्ये विलीन होणं आणि जगाशी हातमिळवणी करणं, नाही का? फाटके-तुटके कपडे घालणं, कानामध्ये बाळी घालणं, केस काहीतरी भयंकरीतीने कापणं आणि काहीतरी वेड्यासारखं वागणं, आई-वडिलांचं न ऐकणं. अहो, हे सगळं म्हणजे काय आहे? हे 7व्या वचनामध्येच बसतात हे सगळे लेकरं. हां, म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका, जगीक होऊ नका. जगामध्ये राहा. काय म्हटलंय 1 जॉन 2:15 1 जॉन 2:15 बी इन द वर्ल्ड बट लव्ह नॉट द वर्ल्ड. बी इन द वर्ल्ड बट लव्ह नॉट द वर्ल्ड. अहो जगामध्ये काय चांगलं आहे? अहो जगामध्ये काही चांगलं नाही, शरीरामध्ये काही चांगलं नाही, संसारामध्ये काही चांगलं नाही, चर्चमध्ये पण काही चांगलं राहिलेलं नाहीये. मग कुठं चांगलं आहे? त्याच्या पवित्र पायाजवळ. म्हणून त्याने मरियेला म्हटलं, "मरिये तू उत्तम वाटा निवडला आहेस, माझ्या पायाजवळ बसण्याचा." मग आज जेवढे ब्लेसेडमध्ये कंटिन्यू एकत्र येतात, कंटिन्यू एकत्र येतात, त्याच्या पायाजवळ बसतात. हां, त्यांना काय म्हटलेलं आहे? ब्लेसेड, ब्लेसेड म्हटलेलं आहे. ब्लेसेड फेलोशिपमध्ये ब्लेसेड झाले. आणखीन डबल टिबल ब्लेसेड. का हो? कारण त्यांनी उत्तम वाटा निवडलेला आहे. आराधना करण्याचा, त्याच्या पायाजवळ बसण्याचा, त्याची मंजूळ वाणी ऐकण्याचा, वचन ऐकण्याचं आणि देवबाप आपल्याबरोबर काय बोलतात ह्याकडं लक्ष देण्यासाठी ते फार आतुरतेने वाट पाहत असतात. यामध्ये हे दोन्ही आमच्या बंधूंनी खूप मोठं काम केलेलं आहे. म्हणून देवबाप त्यांनाही त्यांचं प्रतिफळ देवो. पहा, एपिस 5:31 मध्ये देवबाप काय म्हणतात? एपिस 5:31 मध्ये देवबाप म्हणतात, "म्हणून पुरुष आपल्या आई-बापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एक देह होतील, एक देह होतील." म्हणजे हे जे पाऊल आपल्याला सांगत आहे ना, या सगळ्या गोष्टी तो आपल्याला चर्च संबंधी सांगत आहे. हां, 31 मध्ये तो म्हणतो, "ती उभयता एक देह होती." मग 32 मध्ये काय म्हणायचं त्याला? हे रहस्य मिस्ट्री. धिस इज मिस्ट्री, मिस्ट्री, मिस्ट्री. रहस्य मोठे आहे. पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलत आहे. ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलत आहे. किती चांगली गोष्ट आहे ना प्रियानो. चर्च नो लव्ह इज सीन टुडे. नो लव्ह, नो लव्ह, नो लव्ह. का हो? कारण देवबाप काय म्हणतात, की ॲज गॉड लव्हड यू, यू अल्सो लव्ह अदर्स. ते तर जमत नाही आपल्याला. पण आपण जमवून घेतलं पाहिजे.
वैऱ्यावर पण प्रीती करता आली पाहिजे. वैऱ्यावर प्रीती करता आली पाहिजे. आणि प्रियानो, अशा स्थितीमध्ये बायबल आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे, फॉलो करता आलं पाहिजे. अहो बघा, तुम्ही घरामध्ये होम थिएटर आणता नाही का? तुम्ही मल्टी मिलियनर आहात, घरामध्ये होम थिएटर आणता, पण ते तुम्हाला लटकवायला लागतं, नाही तर बांधून ठेवायला लागतं नाही का? जसं सैतानाने आपल्याला बांधून ठेवलं, तसं ते आपल्याला होम थिएटर पण बांधून ठेवायला लागतं, नाही तर पडेल ना ते. पण पृथ्वी कशी आहे हो? पृथ्वी आधांतरी आहे. पृथ्वी आधांतरी ठेवली देवबापाने. कशावर लटकलेली नाहीये. कुठं बांधलेली नाहीये. अजिबात नाही. कुठंही बांधलेली नाही. कुठंही कुठंही काही तिला देवबापाने सपोर्ट दिलेला नाही. जसं तुम्ही एखाद्या टीव्हीला सपोर्ट देता ना, सपोर्ट. तसं देवबापाने कुठेही या पृथ्वीला, ज्याच्यात तुम्ही आणि मी वस्ती करत आहोत ना प्रियानो, कधीतरी आपण विचार केला का हो या गोष्टींचा? कधीतरी विचार करा, की पृथ्वी म्हणजे इट इज हँगिंग ऑन नथिंग असं म्हटलेलं आहे. इट इज हँगिंग ऑन नथिंग. पहा, वचन वाचून दाखवतो मी तुम्हाला. योबाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 7वं वचन. योबाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 7वं वचन. पहा काय म्हटलं या वचनामध्ये. त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य आकाशावर पसरिले आहे. त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. हा आमचा देव आहे प्रियानो. ही इज अवर क्रिएटर. ही इज अवर क्रिएटर. क्रिएटर बिकेम सेवियर. सेवियर. हा काय म्हणतो, त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. प्रियानो, या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात ठेवा की हा प्रभू येशू ख्रिस्त, देव जो बाप, ज्यावेळेस आपल्या प्रियपुत्राला या जगाचा खचित तारणारा आणि आता तो नीतिमान न्यायाधीश म्हणून पाठवेल, त्यावेळेला मात्र तुम्ही आणि मी त्या न्यायामध्ये येऊ नका. त्या न्यायामध्ये येऊ नका. कारण तो नीतिमान न्यायाधीश म्हणून बसला ना, तर तो कुणाची गय करणार नाही. आज आज जगामध्ये न्याय कसा चाललाय? विपरीत न्याय आहे. सुप्रीम कोर्ट पासून पण आहे ना, विपरीत न्याय आम्हाला पाहायला मिळतो ना सगळ्यांना, नाही का? विपरीत न्याय चाललेला आहे. एकदम विपरीत न्याय आहे. पण तसा आमच्या देवबापाचा न्याय आहे का? नाही. तो नीतिमान न्यायाधीश आहे. ही इज अ रायचस जज. रायचस जज. म्हणून प्रियानो, आमच्या ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येतील ना जगामध्ये, त्यावेळेस त्यावेळेस खरी प्रीती असणार. खरी प्रीती, प्रेम, खरा न्याय मिळेल. आता तुम्हाला काहीच मिळणार नाही. काहीच मिळणार नाही. मनुष्याकडे काही नाही तुम्हाला आणि मला देण्याकरता. म्हणून ज्यावेळेस आपण या वचनाकडं व्यवस्थित लक्ष देतो ना प्रियानो, तर ही पृथ्वी ही पृथ्वी म्हणजे तुम्हाला आणि मला ह्या पृथ्वीवरून जर नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन यरुशलेमेत प्रवेश करायचा असेल, तर तुम्ही आणि मी प्रियानो तारण साधून घेतलं पाहिजे. तारणाशिवाय कुणाला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाहीये प्रियानो. तारण चाललंच पाहिजे. तारण झालं पाहिजे. पापांची क्षमा मिळाली पाहिजे. जीवनी पुस्तकात नाव लिहिलेलं सापडलं पाहिजे. जर का जीवनी पुस्तकात नाव नसेल, तर देवबाप कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश देणार नाही. पहा, आताच एस-आय-आर चालू आहे. 29 पर्यंत कसे लोक रश होतात. एस-आय-आर चेक करून घेत आहेत. आधार कार्ड चेक करून घेत आहेत. का बरं? अहो, हे सगळे कार्ड जर एवढे एसेन्शियल आहेत, तर जीवनी पुस्तकातलं नाव त्याच्यापेक्षा डबल एसेन्शियल आहे. 100% एसेन्शियल आहे. जर जीवनाच्या पुस्तकात तुमचं नाव नसेल, तर धावपळ करा आणि शोधून बघा ना, आहे का नाही, आहे का नाही. देवबापाला म्हणा, "अरे माझं नाव नाही बाबा, माझं नाव लिही ना तिथं. माझं नाव लिही, मग मला स्वर्गाचं राज्य कसं मिळेल? एस-आय-आर मध्ये माझं नाव आहे, आधार कार्ड मध्ये नाव आहे, पॅन कार्ड मध्ये नाव आहे, पण जीवनाच्या पुस्तकात नावच नाहीये. तेवढं नाव टाक प्रभूजी माझं." आणि मग प्रियानो, जर आम्ही गलती 5:19-20-21 मध्ये बसलो ना, गलती 5:19-20-21 मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, देहाची कर्मे तर उघड आहे, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, मतभेद, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेविले होते, तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचं वतन मिळणार नाही. नो किंगडम, नो किंगडम. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. नो किंगडम, नो
हेव्हनली किंगडम. नो हेव्हनली किंगडम. पहा प्रियानो, तुम्ही म्हणताल गॉड इज लव्ह. 1 John 4:8-9, गॉड इज लव्ह. नो डाऊट गॉड इज लव्ह, बट गॉड इज ऑल्सो अ जज, रायचस जज. हा, गॉड इज लव्ह, गॉड इज लव्ह. म्हणून त्याने काय केलं, आपल्या प्रिय पुत्राच्या द्वारे वधस्तंभावरून प्रीती केली आणि तारणही दिलं, पापांची क्षमा पण केली, जीवनी पुस्तकात नावं पण लिहिली गेली. परंतु जर तुम्ही त्याच्यावर विश्वासच ठेवणार नाही, तर देव प्रीती आहे हे तुम्हाला कसे कळेल प्रियानो? देव प्रीती पण आहे आणि त्याच्याकडे न्याय पण आहे. हा, ही इज अ रायचस जज कमिंग विथ जजमेंट अँड wrath ऑफ गॉड. प्रियानो, त्याच्या क्रोधामध्ये येऊ नका, त्याच्या क्रोधामध्ये येऊ नका. इफ यू डोंट नो गॉड, इफ यू डोंट नो गॉड, मग फार कठीण आहे. आज जर आपल्याला खरंच अजून या देवाची ओळख नसेल ना प्रियानो, अजून पण आपल्याला या जिवंत देव बापाची ओळख नसेल, हा, तर कृपा करून आपण काय करा, की 5:1 मध्ये पुन्हा या. एकदा नाही, अनेक वेळेस ते वचन वाचून पहा की पाऊल काय बोलतो. एकदा नाही, अनेकदा वाचा. आणि तो म्हणत आहे, बी इमिटेटर्स ऑफ मी, बी इमिटेटर्स ऑफ मी. अहो, तो उगाच म्हणत नाही इमिटेटर्स ऑफ मी. आता काल परवाच आम्ही एका ठिकाणी होतो आणि आमच्या बरोबर एक पाळक साहेब संदेश देत होते. तर त्यांनी काय केलं, की चर्च रॅप्चर आणि सेकंड कमिंग एकत्रच करून टाकलं. हा, म्हणजे किती सोपी गोष्ट आहे ना. सेकंड कमिंग आणि चर्च रॅप्चर मिक्स करून टाकलं. तसं नाहीये ते. हा, इट इज नॉट लाईक दॅट. चर्च रॅप्चर विल टेक प्लेस अँड सेकंड कमिंग विल टेक प्लेस आफ्टर ग्रेट ट्रिब्युलेशन पिरियड. हा अभ्यास आहे. ज्यावेळेस तुम्ही बायबलचा खोल सखोल अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल चर्च रॅप्चर केव्हा होणार आहे आणि सेकंड कमिंग केव्हा होणार आहे. सेकंड कमिंग आणि चर्च रॅप्चर सांगती नाहीये. आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेटणार हे पण इतकं सोपं नाहीये. हा, कोणी कुणाला भेटू शकत नाही. त्याचं कारण काय आहे, की लूक 16 मध्ये आम्ही पाहतो, तो श्रीमंत अधिकारी अब्रामाला विनंती करतो, की माझे 5 भावंड आहेत अजून, त्यांच्याकडे या भिकारी लाजाराला पाठव. हा, मेलेल्यातून उठलाय त्याला पाठव. कदाचित ते विश्वास ठेवतील, कदाचित, नाही का प्रियानो? फार कठीण आहे हो, फार कठीण आहे, फार कठीण आहे. आमच्या ख्रिस्ती लोकांचं तारण होणं, जिवंत देह बापाकडे वळणं आणि या पृथ्वीतून नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवीन यरुशलेमेत प्रवेश होणं फार कठीण आहे. कारण की अजून लोक अविश्वासणारे आहेत आणि जे विश्वासणारे आहेत त्यांची फसगत होत चाललेली आहे आणि ते सुद्धा सैतानाचे गुलाम झालेले आहेत. विश्वासणाऱ्यांचं सुद्धा पतन झालेलं आहे. हा, जसं आदाम हवेचं पतन झालं तसं विश्वासणाऱ्यांचं सुद्धा पतन झालेलं आहे. आणि आज विश्वासणारे राहिलेले नाहीये प्रियानो. फार कठीण आहे, फार कठीण आहे. म्हणून जो न्यायाधीश येत आहे ना, जो न्यायाधीश येत आहे ना, तो फार नीतिमान न्यायाधीश आहे. आणि त्याला आम्ही एकाच गोष्टीमध्ये पाहतो, बर्न्ट ऑफरिंग, बर्न्ट ऑफरिंग. हा, बर्न्ट ऑफरिंग म्हणजे होम अर्पणामध्ये आम्ही पाहतो की त्याने संपूर्णपणे स्वतःला देऊन टाकलेलं आहे. गेतशेमानेमध्ये दिलं, गबातामध्ये दिलं, काल्वरीवर देऊन टाकलं, स्वतःची पाठ देऊन टाकली, संपूर्ण शरीर देऊन टाकलं जे छिन्न भिन्न झालेलं आहे. आणि प्रियानो, रक्ताचा शेवटचा थेंब देखील दिला, रिक्त झाला, मोकळा झाला, वेशीच्या बाहेरचं मरण पत्करलं. इट इज कॉल्ड बर्न्ट ऑफरिंग, बर्न्ट ऑफरिंग. टोटली लिटरली ही वॉज बर्न्ट. हा, म्हणजे त्याने काय केलेलं आहे, हे 5 अर्पण, बर्न्ट ऑफरिंग, मील ऑफरिंग, पीस ऑफरिंग, सगळे सगळे ऑफरिंग मध्ये ही वॉज अ परफेक्ट ऑफरिंग, परफेक्ट ऑफरिंग. जीसस क्राइस्ट वॉज अ परफेक्ट ऑफरिंग. पीस बिटवीन मॅन अँड गॉड, पीस बिटवीन मॅन अँड गॉड. म्हणून प्रियानो, लक्षामध्ये घ्या, आज जर देव बाप वचनाच्या द्वारे आपल्या बरोबर बोलत असेल, देव बाप जर आज आपल्या बरोबर बोलत असेल, तर देव बापाच्या वचनाकडे कृपा करून लक्ष द्या. कारण आम्ही जीव तोडून बोलत आहोत प्रियानो. हा, जीव तोडून बोलत आहोत यासाठी की तुमचं तारण व्हावं, तारण व्हावं म्हणून आम्ही बोलत आहोत. पहा, मत्तई कृत शुभवर्तमान 5वा अध्याय, त्याच्यामध्ये देवबाप काय बोलतात बघा हो. 5वा अध्याय आणि 48 शेवटचं वचन, मॅथ्यू 5:48. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.
पूर्ण व्हा. परफेक्शन, परफेक्शन. आर वी ॲटलिस्ट टुवर्ड्स परफेक्शन? आर वी टुवर्ड्स ॲटलिस्ट टुवर्ड्स परफेक्शन? म्हणजे परिपूर्णतेच्या दिशेने तरी चाललोय का हो आम्ही? का अजूनही आम्ही त्याच्याकडे पाठच केलेली आहे? असं करू नका, असं करू नका. कारण इथं वचन आपल्याला स्पष्ट म्हणत आहे, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता, कसा आहे पिता आमचा? पूर्ण आहे, पूर्ण आहे. तसे तुम्ही पूर्ण व्हा. ख्रिस्त कसा आहे? पूर्ण आहे, पूर्ण आहे. हां. म्हणून तुम्हीही पूर्ण व्हा. पूर्ण व्हा एवढंच नाही, तर तो आपल्याला परफेक्ट अँड होली या शब्दावर बोलत आहे. 1 पीटर 1:15-16 बी ए होली. मॅथ्यू 5:48 बी परफेक्ट. बी ए परफेक्ट अँड बी ए होली. आणि मग वेळ जरी संपला, परंतु याच्याही पुढे जाऊन, मत्तईच्या पुढे जाऊन, पेत्राच्या पुढे जाऊन पाऊल आणखीन काय बोलतो बघा. पाऊलाला असं म्हणायचं आहे फिलिप्पी 3:10 मध्ये, या सगळ्याच्या पुढे जाऊन तो म्हणतो, आय मे नो हिम मोर अँड मोर अँड मोर अँड मोर. मी त्याला अधिक जाणावं आणि अधिक त्याच्या दुःखाच्या सहभागितेमध्ये यावं. अधिक जाणावं, अधिक जाणावं. प्रियानो, आय मे नो हिम मोर अँड मोर अँड मोर. म्हणून प्रियानो, बायबल इज द रेव्हेलेशन ऑफ गॉड. बायबल इज द रेव्हेलेशन ऑफ गॉड. मग जर का देव बाप आपल्या बरोबर बायबल मधून बोलतात ना, तर तुम्ही आणि मी सुद्धा बायबल रोज 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 वाचलं पाहिजे. आता पण मी बायबल वाचता वाचताच तुम्हाला जॉईन झालेलो आहे. हा 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 माझा म्हणजे नित्यक्रम आहे प्रियानो. आम्ही बायबल सोडतच नाही हातातलं. तुम्ही बायबलला हात लावत नाही, आम्ही बायबल सोडत नाही. आणि आता मी प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे, प्रेषितांच्या कृत्यामध्ये आहे आणि मी कंटिन्यू बायबल वाचत असतो. हा माझा छंद आहे. आता पण तुमच्यापासून वेगळा झालो, की मी आणि माझं बायबल, मी अँड माय बायबल, वॉक टुगेदर, गो टुगेदर अँड ट्रॅव्हल टुगेदर. जिथं पण मी असेल तिथं माझं बायबल माझ्या बरोबर असलंच पाहिजे, नाही का प्रियानो? अशा या स्थितीमध्ये तुम्ही आणि मी सुद्धा लक्षामध्ये घ्या, की पुढे आणखीन अभ्यास खूप महत्वाचा आहे, पण हा सगळा आपल्याला बाउन्स होईल. म्हणून आपण या ठिकाणी थांबूया. दे बाप आपल्या संपूर्ण ब्लेसेड फेलोशिपचं तारण होण्यामध्ये आणि त्याचे अनुयायी आणि आपण त्याचे इमिटेटर्स होण्यामध्ये दे बाप आपल्या सर्वांचं सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. थँक्यू.